तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत रायगडावरील होळीचा माळ आणि बाजारपेठ याविषयी माहिती। रायगडावरील राजदरबार म्हणजेच सदर च्या पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हा होळीचा माळ पाहायला मिळतो। आता या बाजूला बघा मित्रांनो, या डोंगरामध्ये लाईन मध्ये आपल्याला इथे 2 खड्डे पाहायला मिळतात बघा। आपण पाठीमागे जे दरबार पाहिलं बघा, त्याचं पूर्वी चावडले म्हणजे पूर्वीची गटार लाईन आहे। पूर्वीचं दूषित पाणी येतं ते या मार्गाने बाहेर जायचं। पण समोर बघा, जी तुम्हाला मोकळ्या मैदानात महाराजांची मूर्ती पाहायला मिळाली का, ही मूर्ती आहे पंचधातूची। 1974 ला बसवले। ज्यावेळी गडावरती इंदिरा गांधी होते बघा, त्यांच्या हस्ते मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। पण मित्रांनो, ही मूर्ती या ठिकाणी येथे का बसवली? कारण कुठचाही राजा सिंहासनावरती बसल्यानंतर आपल्या पायामध्ये जोडे घालत नाहीये बघा। तर या ठिकाणी तुम्हाला महाराजांच्या पायामध्ये जोडे दिसतील, पहिली चूक आहे। आणि आपण छत्रपती शिवाजी, छत्रपती पण छत्र पाहिजे होतं, पण बऱ्याच वर्षी छत्र नव्हतं। हे छत्र आता 6 जून 2012 ला बसवले साताऱ्याचे उदयराजे भोसले भिडे गुरुजींच्या मार्फत। हे पंचधातूचे आहे। आणि या मूर्तीच्या या समोर ते संपूर्ण फॉगले पूर्णपणे आपल्याला मैदान दिसतं ना, हे होळीचं मैदान आहे। म्हणजे मार्च महिन्यामध्ये आपण होळीचा सण साजरा करतो। तशी राजांच्या काळात पूर्वी ती होळी पेटली जायची। राजे काय करायचे? पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे। जो कोणी माणूस किंवा जो कोणी बहादूर या पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल, त्याला एक सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे। म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे। येथे आजही होळी पेटली जाते। आजही ते प्रथा चालू आहेत। रायगडावरची पहिली होळी पेटते, नंतर इतर आजूबाजूच्या गावाची होळी पेटतात। आजही काही गावांमध्ये प्रथा आहे, होळीमध्ये नारळ टाकतात, तो काठीने नारळ काढतात। पण पूर्वी ते होळी पेटली जाई की संभाजी महाराज पेटक्या होळीतून हाताने नारळ काढायचे। मग महाराज त्याला बक्षीस काही द्यायचे? सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे। म्हणून या मैदानाला इतिहासामध्ये होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे। कल्पना करा। आता पुढे आपण महाराजांच्या बाजारपेठमध्ये जाऊया, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेऊया। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। फोटो वगैरे काढायचे असेल तर येताना घ्या सर, याचे होळीच्या माळाला लागूनच आपल्याला समोर बाजारपेठ पाहायला मिळते। तर आता आपण ह्याच बाजारपेठची माहिती घेऊ। 2 मिनिटं मित्रांनो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। ज्या ठिकाणी आता आपण उभे आहात ना, ही त्या काळातली बाजारपेठ आहे। या बाजारपेठची जर सरळ अशी तुम्ही जर लांबी पाहिली, 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे। उजवीकडे 22 दुकाने, डावीकडे 22 दुकाने, एकूण 44 दुकाने आहेत। आणि या बाजारपेठची जर हाईट पाहिलीत ना, तर ती घोड्याच्या हाईटची बाजारपेठ आहे। ही घोड्याच्या हाईटची का ठेवण्यात आलेली आहे? तर त्या काळातले राजे लोक आहेत, ही घोड्यावरती बसूनच बाजार करायची, म्हणून ते घोड्याच्या हाईटची बाजारपेठ ठेवण्यात आलेली आहे। कल्पना करा। या बाजारपेठची जर तुम्ही जर रचना पाहिलीत तर आगे दुकान पीछे मकान अशी त्याची रचना आहे। आणि या बाजारपेठच्या डाव्या बाजूने जाताना आपल्याला 7व्या दुकानावरती नागाचं चित्र लागते। कारण पूर्वी नावं लिहिण्यासाठी परमिशन वगैरे काही नव्हतं। मग या बाजारपेठचा मेन व्यापारी होता करंटचा नागाप्पा शेटे, त्याचं दुकान ओळखावं म्हणून या बाजारपेठेमध्ये डाव्या बाजूला जाताना आपल्याला 7व्या दुकानातील नागाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। नागाप्पा शेटे त्याचं दुकान ओळखावं म्हणून त्या एका दुकानावरती नागाचं चित्र कोरण्यात आलेलं आहे। कल्पना करा। आजही रायगड किल्ल्यावरती सगळ्यात मोठी इमारत म्हणजे बाजारपेठ समजली जाते। कारण ज्यावेळी 10 मे 1818 इंग्रजांनी उद्ध्वस्त केलं ना, त्याच्यामध्ये प्रथमतः ही बाजारपेठेला आग लागली। बाजारपेठ आग लागल्यामुळे रायगड किल्ला 11 ते 12 दिवस जळत होता। अशा बाजारपेठची माहिती आहे। आता डाव्या बाजूने आपण नागाचं चित्र बघूया, मग आपण पुढे जाऊया। नागप्पा शेट्टे फ्रॉम कराड। रायगडावरील होळीचा माळ आणि बाजारपेठ याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।